जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. राजोवाच. ब्राह्मण्यानां वदान्यानां नित्यवृद्धोपसेविनां विप्रशापः कथमभूद ऋषीणां कृष्णचेतसां. भगवान यदुवंशी मोठे ब्राह्मण भक्त होते. त्यांच्यामध्ये मोठी उदारता होती आणि ते कुलबुद्धीची नित्यनिरंतर सेवा करत होते. सर्वांत मोठी गोष्ट ही की त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णामध्ये सामावून गेले होते. तर मग त्यांच्या हातून ब्राह्मणांचा अपराध का झाला आणि ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला? आदरेन पुसे परीक्षिती यादव विनित विप्रभक्ती त्यांचे शापू घडे कैशिया रीती सांगते मज प्रती शुकयोगींद्रा यादव दाने अतिउदार राजे होऊनी परम पवित्र ब्राह्मण सेवे तत्पर आज्ञाधर कृष्णाचे यादव सदा कृष्ण योगेंसी नित्य साधू यादवांपासी तेथेची वसे नारद ऋषी शापू यादवांसी घडे कैसा दक्ष शापन बाधी कृष्णापासी मनोनी नारद वसे द्वारकेसी उची श्रीकृष्ण असतान अंगेसी शापू यादवांसी घडे कैसा यन्निमित्त सवय शापो यादृश्यो द्विजसत्तम कथमेकांतनां भेद एतत्सर्वं वदस्व मे. तो शाप त्यांना कोणत्या कारणाने झाला व तो कशा प्रकारचा होता? शिवाय सर्वदा एकचित्त असलेल्या यादवांमध्ये कलह कसा झाला ते मला सांगा. शापासी मूळ मुख्य संतापू कैसेनी ब्राह्मणान आला कोपू कोणी परीचा दिधला शापू संक्षेप रूपू सांगावा. साधव समस्त सखे बंधू यांसी प्रतिपाळी स्वयं गोविंदू एकात्मता स्वगोत्र संबंधू त्यांमाजी युद्ध भेदू घडे कैसा आत्मा वय पुत्र नामासी हे श्रुती प्रमाण सर्वांसी तेथे शाप बाधी कृष्णात्मजांसी केवी आले आसी सत्यत्व कृष्ण संकल्प कूडनाशन तोची ब्रह्मशापासी कारण या लागी बाधक जाण होय संपूर्ण यादवान सृष्टी सृज्जी पाळी संहारी हे कृष्ण संकल्प मात्रे करी तो यदुकोळ निधन निर्धारी त्याची अवतार थोरी शुक सांगे. श्री शुकवाच. बिभ्रद्वपुः सकल सुंदर सन्निवेशं कर्माचरं भुवि सुमंगलमात्मकाम् आस्थाय धाम रममान उदार कीर्तिः संहर्तुमिच्छत कुलं स्थित्य कृतशेषः. ईश्वराची इच्छा त्या सर्वांचे निमित्त आहे असे शुकाचार्यांनी सांगितले. ज्या शरीरात सर्व सुंदर वस्तूंचा संग्रह केला आहे अशा शरीराला धारण करणारे भगवान श्रीकृष्ण होते. तर मग अतिसौंदर्यामुळे ते विषयपरायण होते की काय? त्याचे उत्तर नाही असे आहे. ते अतिशय शुभ्र आचरण करणारे होते. तर मग ते काही इच्छेने शुभ आचरण करत होते की काय? त्याचे उत्तर नाही असे आहे. ते स्वतः पूर्ण काम होते. तर मग कर्माचे आचरण का करीत होते? द्वारवती या नावाच्या ग्रहाचा गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून ते त्यामध्ये रममान होत होते. इतर गृहस्थाश्रमी पुरुषाकडून कर्मयोग करण्याकरिता ते स्वतः गृहस्थ होऊन कर्मनिष्ठ झाले. पण पूर्ण काम असलेल्या भगवानांना गृह आसक्ती व कर्म यांचा काय उपयोग? ज्यांची कीर्ती खूप फल देणारी आहे असे ते भगवान लोकांच्या उद्धारासाठी आपली कीर्ती जगात पसरवण्यासाठी स्वतः आप्तकाम असूनही गृहस्थ व कर्मी झाले. याप्रमाणे परम ऐश्वर्याने युक्त असलेल्या आपल्या कुळाचा संहार करण्याचा त्यांनी निश्चय केला. कारण पृथ्वीचा भार उतरण्याचे आता त्यांचे तेवढेच कार्य शिल्लक राहिले होते. आता या ओवींचा अर्थ. परीक्षितीने अत्यंत विनम्र भावाने विचारले की हे शुकयोगींद्रा, यादव हे अत्यंत विनम्रतेने ब्राह्मण भक्ती करत होते. असे असताना त्यांना शाप कसा घडला ते आपण मला सांगा. यादव उदारतेने दानधर्म करत होते. राजा असूनही परम पवित्र होते. तत्परतेने ब्राह्मण मंडळीची सेवा करत होते. श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे वागत होते. यादवांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा सहवास लाभला होता. तसेच यादवांच्या जवळ निरंतर साधू संत यांची संगती होती. नारद ऋषींचे नेहमी तेथे वास्तव्य होते. असे असताना यादवांना शाप कसा बरे मिळाला
दक्षाने दिलेला शाप श्रीकृष्णाच्या सानिध्यामुळे बाधू शकणार नाहीत, म्हणून नारद द्वारकेला वस्ती करून होते. मग असा तो श्रीकृष्ण स्वतःच तेथे असताना यादवांना शाप कसा लागू शकेल? शापाचे मूळ कारण म्हटले म्हणजे क्रोध, संताप हेच होय. ब्राह्मणांना तो क्रोध येण्यास काय कारण झाले? त्यांनी कोणत्या प्रकारचा शाप दिला हे मला थोडक्यात सांगावे. यादव तर सर्व सख्खे भाऊबंद होते आणि साक्षात श्रीकृष्ण त्यांचे प्रतिपालक होते. त्या एका गोत्रातील आप्ताचे नेहमी एकमत होते. त्यांच्यात विरोध हा मुळी नव्हताच. तेव्हा त्यांच्यात आपसांत युद्धप्रसंग कसा झाला? आत्माच पुत्र आहे हे श्रुती वचन सर्वांना प्रमाण आहे. असे असताना श्रीकृष्णाच्या वंशजांना हा शाप कसा लागला? तो शाप खरा कसा ठरला? स्वकुलाचा नाश करणे हा जो श्रीकृष्णाचा संकल्प होता तोच ब्राह्मशापाचे निमित्त होऊन सर्व यादवांना बाधक झाला. आपल्या संकल्पाने श्रीकृष्ण सृष्टीची उत्पत्ती करतात, तिचे पालन करतात आणि तिचा लय करतात. त्यानेच यादव कुळाचा नाश करण्याचा निश्चय केला. त्याच्या अवताराची थोरवी शुकाचार्य सांगू लागले. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा. धन्यवाद.